जेवण बनवायचं, रस्त्यावरतीच आंघोळ करायचं, रस्त्यावरतीच आपला संसार चालवायचा, जेवण करायचं. आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्या मुलीने नेहमी आम्हाला सांगितलं की दादा आम्हाला तिकडून चालताना भीती वाटते. रिक्षात बसल्यावरती मोबाईल स्नॅचिंग, रिक्षात बसल्यावरती त्यांच्या अंगावरती टच करणे, जर पैसे नाही दिले तर उलट बोलणे. MCAच्या समोरील रस्त्यापासून ते लिंक रोडपर्यंत या लोकांचा पसारा आहे. याने रस्त्याची वाट लावून ठेवली आहे. महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांना माझी विनंती आहे की सुंदर रस्ते, सर्वात सुंदर फुटपाथ लिंक रोडवर आहे, त्याच्यावरती कार डीलर्सचा कब्जा आहे, त्याच्यावरती अशा माफियांचा कब्जा आहे. ही कारवाई करत असताना पुढे आम्हाला एक शौचालय भेटलं. त्या शौचालयाच्या संचालक जो होता त्याला आम्ही त्याचं नाव विचारलं तर त्यांनी नाव नाही सांगितलं, आय कार्ड नाही दाखवलं. आणि त्याचं ड्रावर जेव्हा उघडलं तेव्हा देशी दारूचे अनेक बॉटल्स तिकडे आम्हाला सापडले. आणि त्याच्या काउंटरच्या समोरच महिला शौचालयासाठी जातात. ही महिलेच्या सुरक्षेसाठी योग्य आहे का? आणि हे दारू विकणं सार्वजनिक शौचालयातून हे योग्य आहे का?